गुड मॉर्निंग स्टुडंट्स. थोड्या वेळ आधीच मी एक पोस्ट केला होता व्हिडिओ टाईप्स ऑफ सपोर्टचा. त्याच्यामध्ये मी हिंज सपोर्ट, रोलर सपोर्ट आणि फिक्स सपोर्ट सांगितला. फिक्समधल्या माझ्या रिॲक्शन सांगायच्या होत्या. फिक्समध्ये 3 टाईप्स ऑफ रिॲक्शन असतात. एक असते तुमचे हॉरिझॉन्टल, एक व्हर्टिकल आणि फिक्स, 3 असतात. हिंज म्हणजे काय, एखादा जो बॉडी पार्ट आहे किंवा एखादं स्ट्रक्चर फिक्स आहे वॉलला, त्याच्यामध्ये तिघी डायरेक्शनला मोशन होत नाही, त्याला आपण काय करतो, तिथं आपल्याला 3 रिॲक्शन मिळतात. ओके, जसं की आपला आहे फिक्स बीम. आता फिक्स बीम म्हटलं ना, तर आता बघा, हा सपोर्ट हा तुमचा फिक्स आहे, बरोबर. तर याच्यात काय होणार आहे, तुमचं एक व्हर्टिकली नो मोशन, हॉरिझॉन्टल नो मोशन आणि रोटेशन ऑल्सो नो. दॅट्स वाय इन दिस केस देर आर 3 टाईप्स ऑफ रिॲक्शन इज फॉर्म. ओके, नेक्स्ट आहे तुमचं टाईप्स ऑफ बीम. आता टाईप्स ऑफ बीम पण इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्हाला सपोर्ट्स कळले तर तुम्हाला टाईप्स ऑफ बीम पण कळला पाहिजे. ओके, तर टाईप्स ऑफ बीममध्ये काय आहे, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बीम. सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर, कंपाऊंड, प्रॉप बीम आणि फिक्स बीम. तर सिम्पली सपोर्टेड म्हणजे काय असतं, बोथ एंड आर सपोर्टेड. सी there are both end, that is one end and another end, both are supported with the help of different types of support. Sometimes is hinge support, sometimes is roller support. Cantilever beam means what, one end is fixed and another end is free, that is called as the cantilever. Compound means what, one or two more beam are connected with the help of roller support, that is compound beam. Prop means what, one end is fixed, another end is hinge, roller, that is called as the prop beam. Fixed beam means what, both end are fixed, that is called as the fixed beam. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाऊ टू फाइंड द रिॲक्शन ऑफ गिव्हन बीम इज एक्सप्लेन वन बाय वन. मीन्स यू कॅन इझिली सॉल्व द ऑल टाइप्स ऑफ न्यूमेरिकल विच विल बी आस्क इन युअर युनिव्हर्सिटी एक्झाम. थँक्यू.